भारताच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात अनेक घटना अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या आहेत. त्या घटनांनी केवळ राजकीय प्रक्रिया बदलली नाही, तर भारतीय समाजाच्या मनोवृत्तीत, मूल्यांमध्ये आणि न्यायाच्या जाणीवेतही मूलभूत परिवर्तन घडवले. अशाच परिवर्तनकारक घटनांपैकी एक म्हणजे 19 जानेवारी 1950 रोजी मुंबई येथे भरलेली अस्पृश्यांची ऐतिहासिक सभा. ही सभा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रामुख्याने प्रोत्साहन दिलेल्या आणि तयार केलेल्या हिंदू कोड बिलला जनतेचा, विशेषतः वंचित समाजाचा ठोस पाठिंबा मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. या सभेचे महत्त्व केवळ एका विधेयकाच्या समर्थनापुरते मर्यादित नव्हते, तर त्या सभेतून व्यक्त झालेली सामाजिक समता, न्याय, स्त्री-पुरुष समानता आणि मानवी हक्कांची मागणी नव्या भारतव्यवस्था घडवण्याच्या प्रक्रियेत अत्यंत निर्णायक ठरली. भारतीय संविधानाची तयारी जवळजवळ पूर्णत्वाच्या जवळ आली होती. 1947 नंतर देश स्वतंत्र झाला असला तरी सामाजिक रचना अजूनही जुनाट धर्मशास्त्रीय चौकटीत अडकलेली होती. हिंदू समाजातील विवाह, घटस्फोट, वारसा, दत्तक, मालमत्तेचे हक्क अशा अनेक कायद्यांमध्ये महिलांना किंवा खालच्या जाती-जमातींना न्याय देणारे कोणतेही आधुनिक आणि समताधिष्ठित तत्त्व नव्हते. समाजातील पितृसत्ताक परंपरा इतकी प्रबळ होती की स्त्रीला जन्मापासून मृत्यूपर्यंत कोणताही स्वायत्त अधिकार नव्हता. अशा परिस्थितीत डॉ. आंबेडकरांनी संविधान सभेचे कायदा मंत्री म्हणून कोड बिलाची तयारी केली. हा विधेयक केवळ तांत्रिक कायदा नव्हता, तर समाजधारकांचे पुनर्निर्माण करणारा एक मोठा सामाजिक सुधार कार्यक्रम होता. हिंदू कोड बिलाचे उद्दिष्ट मूलतः हिंदू स्त्रियांसाठी मालमत्तेचे हक्क निर्माण करणे, विवाह व्यवस्था अधिक न्यायपूर्ण करणे, घटस्फोटाची मुभा देणे, दत्तकविषयक कायदे स्पष्ट करणे आणि एकूणच हिंदू घरगुती कायद्यांचे आधुनिकीकरण करणे असे होते. परंतु हा विधेयक जसजसा पुढे आला तसतसा पारंपरिक विचारसरणीचा मोठा विरोध उफाळून आला. विधेयक हिंदू समाजाच्या मूलभूत रचनेवर प्रहार करतो, हिंदू धर्म नष्ट करतो, स्त्रियांना अतिस्वातंत्र्य देतो अशा प्रकारच्या प्रचारांनी जणू समाजातील प्रतिगामी शक्तींनी एकजूट केली. संसदेमध्येही अनेक सदस्यांनी या विधेयकाविरोधात कडाडून आवाज उठवला. काँग्रेस पक्षाचे काही ज्येष्ठ नेतेही या विधेयकाबाबत अनुकूल नव्हते. अशा विरोधी वातावरणात डॉ. आंबेडकरांनी हे स्पष्ट केले की हिंदू समाजाचे आधुनिकीकरण आणि भारतीय लोकशाहीचे खरे मूल्य टिकवायचे असेल तर हिंदू कोड बिलाची अंमलबजावणी अपरिहार्य आहे. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर 19 जानेवारी 1950 रोजी मुंबईमध्ये अस्पृश्य आणि वंचित समाजाची भव्य सभा भरविण्यात आली. या सभेचे उद्दिष्ट स्पष्ट होते: हिंदू कोड बिलाच्या समर्थनासाठी जनआंदोलन एकत्र करणे आणि देश नेतृत्वाला हे दाखवून देणे की सामाजिक समतेच्या दिशेने सुरू केलेला कायदा हा केवळ एखाद्या वैयक्तिक विचारांचा परिणाम नसून व्यापक जनसमर्थन असलेला राष्ट्रीय उपक्रम आहे. मुंबईसारख्या महानगरात आयोजित करण्यात आलेली ही सभा नुसती गर्दीत ओसंडून वाहणारी नव्हती, तर तिच्या वातावरणात एक प्रकारची सामाजिक जागृतीची, आत्मसन्मानाची आणि न्यायाच्या मागणीची प्रखर ऊर्जा जाणवत होती. सभेला हजारो लोक सहभागी झाले. या सहभागींच्या चेहऱ्यावर अपेक्षेची चमक होती आणि मनात ऐतिहासिक परिवर्तनात स्वतःचा सहभाग नोंदविण्याचा अभिमान होता. अनेक पिढ्यांपासून केवळ अस्पृश्यतेचा, अन्यायाचा आणि सामाजिक अपमानाचा सामना करणाऱ्या समुदायासाठी ही सभा अधिकाराच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल होते. ते केवळ प्रेक्षक नव्हते, ते त्या विधेयकाचे भागधारक होते, कारण हिंदू कोड बिल स्त्रियांबरोबरच अस्पृश्य समाजातील महिलांच्या आणि पुरुषांच्या जीवनातही नव्या दाराचे उघडणे अपेक्षित होते. सभेमध्ये डॉ. आंबेडकरांनी केलेले विचारमंथन अत्यंत सारगर्भ आणि धाडसी होते. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की हिंदू समाजातील जातीव्यवस्था आणि स्त्रीदमनाच्या प्रथा नष्ट न झाल्यास भारत खऱ्या अर्थाने आधुनिक राष्ट्र बनू शकत नाही. हिंदू कोड बिल या दिशेने केलेले पहिले मोठे पाऊल आहे. आंबेडकर म्हणाले की देशाच्या स्वातंत्र्यासाठी पुरुष आणि स्त्रियांनी एक समान योगदान दिले आहे. मग कायद्यात स्त्रियांच्या मूलभूत हक्कांना मान्यता न देणे अन्यायकारक आहे. त्यांनी हेही सांगितले की सभेत जमलेले हजारो लोक हे दाखवत आहेत की सामाजिक परिवर्तनाची मागणी ही केवळ काही बुद्धिजीवींची नाही, तर वंचित जनसमुदायाचीही आहे. या सभेचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ती सामाजिक एकतेचे उदाहरण ठरली. विविध जाती-जमातींचे, विचारधारेचे आणि आर्थिक स्थितीचे लोक एकाच मुद्द्यांवर एकत्र आले होते. अस्पृश्य समाजासाठी ही सभा सामाजिक प्रतिष्ठेचा क्षण होता, कारण त्यांना पहिल्यांदाच असे व्यासपीठ मिळाले होते जिथे ते राष्ट्रीय पातळीवरील कायदा प्रक्रियेत थेट पाठिंबा देत होते. ऐतिहासिकदृष्ट्या उपेक्षित मानला जाणारा समुदाय आता स्वतःच्या हक्कासाठी आणि देशभरातील स्त्रियांच्या न्यायासाठी आवाज उठवत होता. 19 जानेवारी 1950 ची सभा हे फक्त समर्थनाचे प्रदर्शन नव्हते, ती एक प्रकारची चेतना जागरण चळवळ होती. या सभेमुळे हिंदू कोड बिलाबद्दल जनतेचे लक्ष वेधले गेले. स्त्रियांचे अधिकार,
विवाह कायद्यांचे आधुनिकीकरण, वारसा हक्कांची समानता याबद्दल समाजात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली. त्या काळी वृत्तपत्रांनीही या सभेला मोठा अवकाश दिला. त्यातून देशभरातील लोकांना हे जाणवले की समाजातील पितृसत्ताक रचना बदलण्यासाठी काळ आला आहे आणि वंचित समाजही या परिवर्तनाच्या आंदोलनात सक्रिय आहे. हिंदू कोड बिलाच्या विरोधकांना या सभेतून मिळालेला संदेश स्पष्ट होता. सामाजिक सुधारणांना विरोध करणे म्हणजे देशाच्या प्रगतीला रोखणे होय. या सभेने डॉ. आंबेडकरांना नैतिक शक्ती पुरवली. जरी पुढील राजकीय घडामोडींमुळे हिंदू कोड बिल मूळ स्वरूपात संमत होऊ शकले नाही, तरी त्याचे विभाजित स्वरूपातील विविध कायदे पुढील काही वर्षात पारित झाले. हिंदू विवाह अधिनियम, हिंदू उत्तराधिकार अधिनियम, हिंदू अल्पवयीन व संरक्षकत्व अधिनियम आणि हिंदू दत्तक व पालनपोषण अधिनियम या 4 प्रमुख कायद्यांनी पुढे हिंदू कोड बिलातील अनेक तरतुदी प्रत्यक्षात आणल्या. या कायद्यांमुळे भारतीय स्त्रियांच्या कायदेशीर स्थितीत ऐतिहासिक बदल घडून आला. डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला वास्तव स्वरूप मिळाले. मुंबईतील या सभेचे महत्त्व आजही कमी झालेले नाही, कारण भारतातील स्त्री-पुरुष समानतेच्या, सामाजिक न्यायाच्या आणि मानवी हक्काच्या संघर्षाची ही घटना एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या सभेने सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला धार दिली. जगण्याचा अधिकार, निवडीचा अधिकार, मालमत्तेचे हक्क, न्याय मिळवण्याचा अधिकार या सर्व मूल्यांमध्ये समता हा केंद्रबिंदू आहे आणि या मूल्यांची बीजे या सभेतून अधिक दृढ झाली. 19 जानेवारी 1950 ची ही सभा हे दाखवते की समाजातील सर्वात वंचित समुदायही राष्ट्रीय स्तरावरील कायदे प्रक्रियेत प्रभावी भूमिका बजावू शकते. ती घटना हेही दाखवते की सामाजिक सुधारणांच्या मागे केवळ राजकीय विचार नसतो, तर जनतेचा व्यापक पाठिंबा असणे अत्यावश्यक असते. डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्य समाजाने दिलेला हा पाठिंबा भारतीय लोकशाहीच्या इतिहासात अजरामर आहे. ही सभा भारताला समानतेच्या पायावर उभे करण्याची घोषणा होती आणि समाजातील दुर्बल घटकांनी स्वतःच्या हक्कासाठी उभारलेल्या भव्य आंदोलनाचे ती स्मारक बनली.